आपल्या मसल हेल्थसाठी, आपल्या कार्डियक हेल्थसाठी, आपल्या नर्व्ह हेल्थसाठी त्याचा खूप उपयोग होतो आता. आणि मॅग्नेशियम अगेन इज अ व्हेरी इम्पॉर्टंट सोर्स. म्हणून तुम्ही पाहाल की लॉट ऑफ पीपल आता मॅग्नेशियम सप्लिमेंट्स घ्यायला लागले. नव्याने सुरू झालेत आणि ऑल टाईप ऑफ सगळ्या एज ग्रुपचे करेक्ट, लोक करेक्ट, रनिंग करतात, तर करेक्ट, करेक्ट. त्यांनी कसं त्यांचं जॉईंट प्रोटेक्ट करायला? एक मिथ आहे की रनिंग तुम्ही जास्त केलं ना की तुमचा जॉईंट खराब होणार, विच इज नॉट ट्रू तुम्ही पाहायला गेलं तर. आणि तिसरा फ्लॅट फूट किंवा ओव्हर प्रोनेटेड फूट म्हणतो आपण. आणि बेस्ड ऑन दॅट तुम्ही जेव्हा रनिंग करता तेव्हा द वे युअर फूट स्ट्राइक्स द ग्राउंड त्याचे पण वेगळे प्रकार असतात. आता मी जनरली पुण्यात म्हणजे शहरात असं हो, बघितलेलं आहे की ज्यांना दिवसभर काम असतं त्यांना खूप वेळ मिळत नाही आणि त्यांना खूप खूप फिजिकल ऍक्टिव्हिटी नसते करायची, तर करेक्ट, ते बॅडमिंटन किंवा टेनिस खेळतात. करेक्ट, करेक्ट. तर त्यांनी कसं प्रिव्हेंट करायला पाहिजे त्यांचा मसल? तुम्ही पाहायला गेलं तर बॅडमिंटन, टेनिस आर एक्सलंट स्पोर्ट्स. येस. पण त्याच्यात पाहायला गेलं तर बोथ द स्पोर्ट्स बिहेव डिफरंटली त्याच्यात. बॅडमिंटन हा इंडोर स्पोर्ट आहे, टेनिस हा आउटडोर स्पोर्ट आहे. दोघांचे सर्फेसेस वेगळे आहेत. तर युजली देर इज अ प्रॉब्लेम विथ द स्ट्रेंथ इन द हिप, कारण द फोर्स फॉर हिटिंग अ बॅडमिंटन शॉट ऑर अ टेनिस शॉट इज जनरेटेड इन द हिप जॉईंट. Sir, now welcome to our new segment. So this segments usually depend on sports related injuries and sports related nutrition and how to prevent your joints and how to look after your health and how to recover your joint. Thank you so much for having me over on this segment. Yes, sir. So we will start with the nutrition. स्पोर्ट्स न्यूट्रिशन इट्स अ बिग इंडस्ट्री. आत्ता आपण जर पाहायला गेलं तर स्पोर्ट्स न्यूट्रिशन हा एक इन इट सेल्फ मोठा इंडस्ट्री आहे. आणि तुम्ही कुठल्याही स्पोर्ट्स काउंटरवरती गेलात तर यू विल सी सो मेनी ऑप्शन्स. देर आर डिफरंट टाइप्स ऑफ प्रोटीन्स, देर इज क्रिएटिन, देर इज BCAA अँड सो मेनी सप्लिमेंट्स. द सप्लिमेंट मार्केट अँड हेल्थ मार्केट इज अ बिग $multi-million इंडस्ट्री टुडे. तर ह्या सगळ्यात ठरवायचं कसं, व्हॉट इज गुड फॉर मी. तुम्ही जर पाहिलं तर इसेन्शियली तुम्हाला काही बेसिक गोष्टींमध्ये ते ब्रेकडाऊन करायला पाहिजे. तुमच्या मसल आणि बोन आणि नर्व हेल्थसाठी यू रिक्वायर प्रोटीन अँड यू रिक्वायर सम इसेन्शियल विटमिन्स, आणि ते इसेन्शियली तुम्ही घेतले पाहिजे. सो हाऊ मच प्रोटीन डू आय रिअली रिक्वायर? तर युजली 1 to 1.2 ग्रॅम्स पर kg बॉडी वेट पर डे. म्हणजेच जर समजा तुमचं वजन 50 किलो असेल तर तुम्हाला मिनिमम 50 ते 55 ग्रॅम्स प्रोटीन तुमच्या आहारातनं रोज आले पाहिजेत. आणि त्यासाठी तुम्ही इसेन्शियली कुठल्याही स्टँडर्ड आजकाल कुठल्याही फोनवरती अवेलेबल जे ॲप्स आहेत त्यात जर तुम्ही तुमचं डाएट एंटर करत गेलात तर तुम्हाला कळेल की ॲट द एंड ऑफ द डे, दिवसाच्या शेवटी हाऊ मच प्रोटीन हॅव यू ॲक्च्युली कन्झ्युम्ड. सगळ्या प्रोटीन पावडर्स आर ऑलमोस्ट द सेम. मोस्ट ऑफ देम आर व्हे म्हणजे दहीपासून बनवलेलं असतं. आणि काही प्लांट सोर्स्ड असतात, काही ॲनिमल सोर्स्ड असतात. तर तुमच्या इसेन्शियल डाएट प्लॅनप्रमाणे यू कॅन डिसाईड कुठलं घ्यावं. स्टँडर्ड प्रोटीन जर पाहायला गेलं तर इच प्रोटीन विल गिव्ह यू अराउंड एनिवेअर बिटवीन 10 ते 20 ग्रॅम्स पर स्कूप. आणि तुमचा जो डेफिसिट आहे तो भरून काढला पाहिजे. जर तुम्ही सर्जरीमधनं रिकवर करत असाल, इंजुरीमधनं रिकवर करत असाल किंवा एक व्हेरी हाय लेवल ऑफ एक्सरसाइज करत असाल तर तुमची प्रोटीन रिक्वायरमेंट वर गेली पाहिजे. प्रॉब्ली 1.5 ग्रॅम्स प्रोटीन पर डेपर्यंत नेली पाहिजे. तुमच्या नर्व्ह हेल्थसाठी विटॅमिन बी आणि त्याचे जे व्हेरियस ॲनालॉग्स असतात ते पाहिजेत आपल्याला. तर जर तुम्ही प्रिडॉमिनंटली व्हेजिटेरियन सोर्स डाएट असाल तर इट इज इम्पॉर्टंट की तुम्ही थोडंसं B6, B12 चे सप्लिमेंट्स रेग्युलरली घ्यावे. बोन हेल्थ अगेन अ व्हेरी इम्पॉर्टंट सब्जेक्ट. बोन हेल्थला जर आपण पाहायला गेलो तर बोन हेल्थमध्ये इसेन्शियली देर इज विटॅमिन डी, देर इज कॅल्शियम, देर इज मॅग्नेशियम, देर इज फॉस्फरस. आणि ह्या 4 गोष्टी ज्या आहेत ह्या सगळ्यांनी मिळून बोन हेल्थ तुमची चांगली होते. सो ऑफकोर्स अ गुड सोर्स ऑफ कॅल्शियम डाएटमधनं. आणि इफ नॉट मेट विथ द डाएट, जर तुमच्या डाएटमधनं तेवढं होत नसेल तर एक्सटर्नल सप्लिमेंटेशन. स्टँडर्ड ॲडल्टला लेस दॅन 40 इयर्स अराउंड 500 to 750 मिलीग्रॅम्स लागतात. बियॉन्ड द एज ऑफ 40 आणि ज्या मेनोपॉझल बायका आहेत, लेडीज आहेत, त्यांच्यासाठी अराउंड 1000पर्यंत जायला पाहिजे. आणि बियॉन्ड द एज ऑफ 65 साधारण 1000 ते 1200 मिलीग्रॅम कॅल्शियम लागतं आपल्याला. विटॅमिन डीचं डेली रिक्वायरमेंट पाहायला गेलात तर अगेन यंगर एज ग्रुप्समध्ये अराउंड 400 इंटरनॅशनल युनिट्स. आणि जसं वय वाढतं तसं साधारण 600 to 1000 इंटरनॅशनल युनिट्स पर डेपर्यंत गेलं पाहिजे. एक
नवीन नवीन नाही, पण जुनाच म्हणायला हरकत नाही. मॅग्नेशियम आता खूप पॉप्युलर झालेलं आहे, की बिकॉज मॅग्नेशियम आपल्या मसल हेल्थसाठी, आपल्या कार्डियक हेल्थसाठी, आपल्या नर्व्ह हेल्थसाठी त्याचा खूप उपयोग होतो आता. आणि मॅग्नेशियम अगेन इज अ व्हेरी इम्पॉर्टंट सोर्स. म्हणून तुम्ही पाहाल की लॉट ऑफ पीपल आता मॅग्नेशियम सप्लिमेंट्स घ्यायला लागले. सो इसेन्शियली जर पाहायला गेलं तर वेदर इट इज स्पोर्ट्स इंजुरी ऑर नॉट अ स्पोर्ट्स इंजुरी, तुमचे जे बेसिक बिल्डिंग ब्लॉक्स आहेत बॉडीचे ते नीट घेतले पाहिजेत. ॲज इंडियन्स आपला डाएट इनहेरंटली प्रोटीनमध्ये डेफिशियंट आहे, कार्बोहायड्रेटमध्ये जास्त आहे. सो ही जी तफावत आहे किंवा हा जो मिसमॅच आहे हा बॅलन्स करण्यासाठी आपल्याला पुष्कळ वेळेला सप्लिमेंट्स घेण्याची गरज पडते. आणि लास्ट बट नॉट द लिस्ट, तुमचं फ्लुइड इंटेक किंवा वॉटर इंटेक चांगला पाहिजे. सो रेकमेंडेड असं आहे की ॲटलिस्ट 3 लिटर्स वॉटर पर डे, कारण तुमच्या बॉडीमधले जे टॉक्सिन्स आहेत ते वॉश आउट व्हायला पाहिजेत त्याच्यामध्ये. आणि तुमच्या नर्व्स मसल्सला चांगलं हायड्रेशन मिळालं पाहिजे. म्हणून ह्या 3 गोष्टींवरती विचार करावा त्याच्यात. व्हेज आणि नॉन-व्हेज मध्ये भरपूर लोकांना बरोबर. कन्फ्युजन असतं, की त्यांना वाटतं की मी एवढी अंडी खाल्ली तरच मला प्रोटीन मिळेल करेक्ट किंवा नॉन-व्हेज खाल्लं तरच मी जिम किंवा तो स्पोर्ट्स खेळू शकेल. करेक्ट. तर ते कितपत बरोबर आहे? प्रत्येक जे आपण जे अन्न घेतो त्याची एक न्यूट्रिशन व्हॅल्यू असते. सो टिपिकली तुम्ही जर पाहिलं तर जे प्लांट फायबर जो आहे त्याच्यामध्ये फायबरचं प्रमाण जास्त असतं, थोडं कार्बोहायड्रेट जास्त असतं आणि प्रोटीनचं प्रमाण खूप कमी असतं. जर आपण ॲनिमल सोर्स पाहिला तर त्याच्यामध्ये फायबर कंटेंट लो असते आणि प्रोटीन कंटेंट हाय असते. आणि डिपेंडिंग अपॉन कुठला तुम्ही ॲनिमल सोर्स घेतात त्याच्यात व्हेरिएबल फॅट सोर्स पण असतो त्याच्यात. म्हणून कुठलाही एक डाएट चांगला असं नाही आहे. सगळ्या गोष्टीचा एक चांगला बॅलन्स पाहिजे आपल्याला. तुम्ही फक्त ॲनिमल प्रोटीन खात बसलात तर तुम्हाला फायबर मिळत नाही आणि फायबर नाही मिळालं तर तुमचं डायजेशन चांगलं होणार नाही. सो यू आर मोर लायकली टू हॅव इंटेस्टिनल प्रॉब्लेम्स त्याच्यात. तुम्ही फक्त प्लांट सोर्स केलात तर तुमचा प्रोटीनचा जो घटक आहे तो कमी राहील त्याच्यात. तो घटक कमी राहिला तर प्रॉबब्ली यू विल नॉट हॅव व्हेरी गुड मसल टोन, व्हेरी स्ट्रॉंग बोन्स त्याच्यात. म्हणून एक स्टँडर्ड बॅलन्स पाहिजे वेअर यू शुड बी टचिंग अपॉन सगळ्या गोष्टी ज्या लागतात. प्रोटीन ब्लॉक, फॅट ब्लॉक, कार्बोहायड्रेट ब्लॉक आणि न्यूट्रिएंट ब्लॉक. आणि या तिन्ही गोष्टी सप्लिमेंटेड विथ गुड एक्सरसाइज, रेग्युलर एक्सरसाइज विल हेल्प यू अचीव ऑल युअर आउटकम्स त्याच्यात. नव्याने सुरू झालेत आणि ऑल टाईप ऑफ सगळ्या एज ग्रुपचे Correct, लोक correct, रनिंग करतात. तर correct, त्यांनी कसं त्यांचं जॉईंट प्रोटेक्ट करायला? एक मिथ आहे की रनिंग तुम्ही जास्त केलं ना की तुमचा जॉईंट खराब होणार, विच इज नॉट ट्रू. तुम्ही पाहायला गेलं तर there was a very interesting study which was maybe about 5-7 years ago. When they took a group of runners, त्यांचे MRI scans केले and they redid their MRI scans after about 2 or 3 years, and they found that there was actually a 24% improvement in their cartilage content. So which means that when you load your joint correctly, तुम्ही जेव्हा कुठलाही जॉईंट नीट लोड करता तेव्हा इट ॲक्च्युली रिझल्ट्स इन अ बेटर आउटकम पर से. व्हॉट आर द रनर्स प्रॉब्लेम्स बघायला पाहिजे त्याच्यात आपल्याला. सो रनिंगमध्ये 3 गोष्टी आहेत. द टाईप ऑफ शूज दॅट यू यूज, द सर्फेस दॅट यू चूज आणि द पिरियडायझेशन आणि तुमचं जे फिजिकल कॅपॅबिलिटी आणि कॅपॅसिटी जी आहे ह्या 4 गोष्टी बघायला लागतात. सो लेट्स टॉक वन बाय वन. त्याच्यामध्ये आपलं जे पाऊल असतं त्या पाऊलाला एक आर्च असतो, एक फ्लेक्झिबिलिटी असते आणि डिपेंडिंग अपॉन द टाईप ऑफ युअर फूट देर आर 3 डिफरंट टाईप्स ऑफ फूट टाईप्स म्हणायचं त्याच्यामध्ये. जो हाय आर्च फूट असतो ज्याला आपण केबस फूट म्हणतो, एक नॉर्मल आर्च फूट आहे आणि तिसरा फ्लॅट फूट किंवा ओव्हर प्रोनेटेड फूट म्हणतो आपण. आणि बेस्ड ऑन दॅट तुम्ही जेव्हा रनिंग करता तेव्हा द वे युअर फूट स्ट्राइक्स द ग्राउंड त्याचे पण वेगळे प्रकार असतात. सो काही रनर्स हील टच करतात, त्याला हील स्ट्राईक फर्स्ट म्हणतात आणि मग पुश ऑफ करतात. काही लोक फ्लॅट लँड करतात, काही लोक टोजवर पळतात. सो तुमचा जो रनिंग कोच आहे ही हॅज टू लुक इन टू दीज 3 or 4 ॲस्पेक्ट्स. तुमची रनिंग स्टाईल काय आहे आणि तुमचा फूट टाईप काय आहे. आणि व्हेरी फ्रिक्वेंटली तुमचा फूट टाईप जो असतो त्याच्याप्रमाणे यू हॅव टू डिसाईड कुठला शू तुम्ही विकत घ्यावा. शूजचे पण वेगळे वेगळे प्रकार असतात. अगेन शूज इज अ $multi-billion इंडस्ट्री. तुम्ही पाहायला गेलात तर कुठे जा, जेवढं इम्पॉर्टन्स गार्मेंट्सला आहे तेवढंच इम्पॉर्टन्स शूजला आहे. आणि चुझिंग अ बॅड शू विल रिझल्ट इन इंजुरीज त्याच्यात. इट इज इम्पॉर्टंट टू चूज अ कम्फर्टेबल शू
इट इज नॉट कस्टमाइज पण मिळतात ना सर? कस्टमाइज पण मिळतात आणि त्यात एक थोडासा लोकांमध्ये मिथ असते किंवा गैरसमजूत असते की सर्वात एक्सपेन्सिव्ह शू इज द बेस्ट, विच इज नॉट सो. इट्स नॉट. It is not true at all. So the shoe which is most comfortable for you is the shoe that you should use. And again, it is related to your pattern of running. ज्या लोकांना इन्स्पाइट ऑफ युझिंग दॅट थोडेसे रनिंगचे प्रॉब्लेम्स येतात त्यांना आपण फूट मॅपिंग करतो. म्हणजे एक कम्प्युटराइज प्रेशर मॅटवरती वी मेक देम वॉक आणि त्यांचा फूटचा इम्प्रेशन पॅटर्नचं आपण असेसमेंट करतो आणि बेस्ड ऑन दॅट असेसमेंट पॅटर्न मग वी डिसाईड की त्यांना कस्टमाइज्ड इन्सोलची गरज आहे का नाही आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट की इफ युअर अ रनर आणि युअर रनिंग मोर देन 5 or 6 days इन अ वीक, यू शुड हॅव 2 सिमिलर पेअर्स ऑफ शूज. कारण एक लक्षात घ्या की शू इज मेड अप ऑफ सिंथेटिक रबर अँड इट्स डेरिव्हेटिव्स. आणि वेन यू रन फॉर मोर देन 3-4 kilometers, तो शूचा जो सोल आहे, ती होल कन्स्ट्रक्ट जो आहे त्याच्यात थोडंसं डिफॉर्मेशन होतं. आणि लाईक एनी अदर स्ट्रक्चर त्याला नॉर्मलला यायला 24 तास द्यायला लागतात. सो इफ यू कीप रनिंग विथ द सेम शू डेली, देन देर इज अ हाय चान्स की तो सगळा डिफॉर्म होऊन जाईल अँड देन यू विल बी ॲक्च्युली रनिंग ऑन द रॉंग सरफेस विथ द रॉंग शू. सो हॅव 2 pairs ऑफ शूज. ऑल्टरनेट डे वापरा त्याच्यात, सो दॅट वन शू कम्स बॅक टू इट्स नॉर्मल रेस्टिंग लेवल अँड दॅट मेक्स अ लॉट ऑफ डिफरन्स. रनर्ससाठी अनदर व्हेरी इम्पॉर्टंट ॲस्पेक्ट, मी न्यूट्रिशन बाजूला ठेवतो, हायड्रेशन बाजूला ठेवतो आत्ता, इज ट्रेनिंग. आणि वेन दे ट्रेन दे हॅव टू ट्रेन स्पेसिफिक मसल फायबर्स ऑफ आवर बॉडी. मसल फायबर्स जे आहेत दे आर ऑफ 2 types, ज्याला एक स्लो ट्विच आणि फास्ट ट्विच फायबर्स म्हणतो आपण. जेव्हा तुम्ही फास्ट रनिंग करता तेव्हा यू रिक्वायर मोर ऑफ द फास्ट ट्विच फायबर्स. वेन यू आर डुईंग लॉंग डिस्टन्स रनिंग यू रिक्वायर मोर ऑफ स्लो ट्विच फायबर्स. आणि त्यासाठी यू हॅव टू डू स्पेसिफिक एक्सरसाइजेस टू ट्रेन दोज डिफरंट मसल फायबर्स. अगेन त्याचबरोबर यू हॅव टू हॅव एक्सलंट फ्लेक्सिबिलिटी. कारण वेन यू आर डुईंग लॉंग डिस्टन्स रनिंग, इफ युअर फूट इज नॉट फ्लेक्सिबल, इफ युअर कोर इज नॉट स्ट्रॉंग, जर तुमचा हिप आणि नी फ्लेक्सिबल नसतील, or if the muscles which are controlling these joints flexible नसतील, तर you are more likely to face problems. And these problems usually are जे नीच्या आउटर साईडला जो आपला मसल असतो ज्याला ITB म्हणतात, तो टाईट होतो, त्याचं पेन चालू होतं, काफ क्रॅम्प्स येतात, काफ टाईटनेस राहतो, काफ मसल टेअर्स होतात त्यांना. मोस्ट इम्पॉर्टंट हॅमस्ट्रिंग इंजुरीजना इंजुरी होतात त्यांना बऱ्यापैकी. आणि ऑफकोर्स इफ यू कीप गोईंग then you can get problems with your hip and your ankle. And all of these are completely preventable. So good technique, good equipment, proper surface, safety, and of course, have a good technical coach to guide you. ह्या सगळ्या गोष्टी फार महत्त्वाच्या राहतात. आता मी जनरली पुण्यात म्हणजे शहरात असं बघितलेलं आहे की ज्यांना दिवसभर काम असतं त्यांना खूप वेळ मिळत नाही आणि त्यांना खूप खूप फिजिकल ऍक्टिव्हिटी नसते करायची, तर Correct. ते बॅडमिंटन किंवा टेनिस खेळतात. करेक्ट करेक्ट. तर त्यांनी कसं प्रिव्हेंट करायला पाहिजे त्यांचा मसाला? तुम्ही पाहायला गेलं तर बॅडमिंटन, टेनिस आर एक्सलंट स्पोर्ट्स. येस. पण त्याच्यात पाहायला गेलं तर बोथ द स्पोर्ट्स बिहेव डिफरंटली. त्याच्यात बॅडमिंटन हा इंडोर स्पोर्ट आहे, टेनिस हा आउटडोर स्पोर्ट आहे. दोघांचे सर्फेसेस वेगळे आहेत. तुम्ही प्रॉब्लेम एरियाज तुम्हाला सांगतो, तर बॅडमिंटनचा प्रॉब्लेम एरिया आहे की जर तुम्ही दगडी कोर्टवरती खेळतात, तर पूर्वीची खूप एक स्टँडर्ड प्रॅक्टिस होती की दिवसभर लग्नकार्य आणि तेच लग्नकार्य रात्री आणि सकाळी बॅडमिंटनचा कोर्ट, त्याच्यामुळे फरशीवरती खेळा. दॅट इज नॉट गुड. कारण त्याच्यात जेव्हा तुम्ही लँड करता त्याच्यावरती तेव्हा देर इज गुड इम्पॅक्ट. आणि हा इम्पॅक्ट जो आहे हा सॉफ्ट व्हायला पाहिजे आपल्याला, जर तुम्हाला जॉईंट्स प्रोटेक्ट करायचे असतील तर. मेक शुअर तुम्ही प्रॉपर बॅडमिंटन कोर्टमध्ये खेळता त्याच्यात. Correct. सिमिलरली फॉर टेनिस, जर तुमचं कोर्ट नीट मेंटेन नसेल, टेनिसचे पण वेगवेगळ्या प्रकारचे कोर्ट्स असतात. देर इज क्ले, देर इज मड, देर इज आजकाल ते प्रॉपर आहेत त्या Proper. शीटवाले. करेक्ट, किंवा देर इज आर्टिफिशियल टर्फ. तर तेच चांगलं मेंटेनन्स असेल तर देन इट इज ॲब्सोल्युटली एक्सलंट. देर इज नो प्रॉब्लेम ॲट ऑल. टेनिसला शूज वेगळे लागतात, बॅडमिंटनला शूज वेगळे लागतात, कारण डिपेंडिंग अपॉन द सर्फेस ग्रिप वेगळा लागतो. आणि अगेन परत पाहायला गेलं तर इट बॉइल्स डाऊन टू द सेम थिंग. तुमचं टेक्निक चांगलं आहे का, तुमचं ट्रेनिंग चांगलं आहे का, आणि तुमचं स्पोर्ट्सचं इक्विपमेंट चांगलं आहे का, या 4 गोष्टी बघायला लागतात. इंजुरीज ज्या आहेत ह्या दोन्ही स्पोर्ट्समध्ये ते वेगळे आहेत. टेनिसमध्ये तुम्ही रन करून स्लाईड करून ट्विस्ट करता,
त्याच्यामुळे देर इज अ हायर इन्सिडन्स की तुम्हाला नी किंवा हिपचे प्रॉब्लेम्स होतात. तुमचा जर सर्व नीट नसेल तर शोल्डरचे प्रॉब्लेम्स होतात. बॅडमिंटन ऑन दी अदर हँड इज मोर अबाउट द शोल्डर शोल्डर. अँड मोर अबाउट द हिप ऑल्सो त्याच्यात अँड मोर अबाउट द रिस्ट. आणि ह्या याच्यामध्ये इट इज मोर ऑफ अन ओव्हर यूज इंजुरी द वे यू यूज इट. सो एक तर आपण सगळेच स्ट्रेस करतो की वॉर्मअप चांगला पाहिजे, थोडं ट्रेनिंग पाहिजे, इंटरव्हल ट्रेनिंग ज्याला म्हणतो आपण, आणि देन यू शुड प्ले युअर स्पोर्ट. प्रॉब्लेम तोच होतो, सगळ्यांची थेअरी पक्की असते, प्रॅक्टिकलमध्ये प्रॉब्लेम प्रॅक्टिकलमध्ये येतो. प्रॉब्लेम येतो.